पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. ओके. धडाडीचा फलंदाज ऑन स्ट्राईकला आहे तो मुन्नाफ आणि नॉन स्ट्राईकला आहे तो योगेश. तसेच स्ट्राईक गोलंदाज म्हणून ओळखले जाणारे किरण कुराडे उर्फ बापू. षटकातील पहिला चेंडू. काहीशी अवांतर धावेने संघाचं खातं उघडतंय. अवांतर स्वरूपात एक धाव. पुढील चेंडू. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन. कोणतीही धाव नाही. निर्धाव चेंडू. हा सामना 6 षटकांचा असणार आहे. 2 ओव्हर सर्कल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. दिशाहीन गोलंदाजी. वाईड चेंडू. वाईड +1 अशा 2 धावा. डिक्लेअर स्वरूपात 1. दोन्ही संघांकडे एक DRS उपलब्ध असेल याची नोंद घ्यायची आहे. दरम्यान पुढील चेंडू. काहीसा उंचावून मारलेला चेंडू. चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार 6 धावांसाठी. मुन्नाफच्या बॅटमधून आल्या या 6 धावा. धावसंख्येत 6 ने भर. धावसंख्या आली ती 9 धावा. वाईड डॉट. वाईड डॉट. वाईड वर एक. परत वाईड +1. करा ऍडजस्ट आता भाऊ. काय आपलं ते खुर्च्या द्या. सुंदर असा टोलला चेंडू. चेंडू जातो सीमारेषे पार. षटकार 6 धावांसाठी. धावसंख्या आली ती 16 धावा. 3 चेंडू आणि 16 धावा. काहीशी दिशाहीन गोलंदाजी करतोय. पुन्हा एक अवांतर धाव. पुन्हा एक. काहीसा कमबॅक करतोय तो बापू. 4 चेंडू आणि 17 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. काहीसा बॅटचा एज घेऊन चेंडू घोषित क्षेत्रात. त्यावर आले 1 धाव. बघूया कशा प्रकारे समाचार घेतोय किरण याचा. काहीसा क्रिकेटचा क्लास. सुंदर असं क्षेत्ररक्षण. काहीसा फंबल करतोय तो लखन आणि दरम्यान गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि त्यावर आल्या 4 धावा. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या भोरू. 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 वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय तो संतोष राऊत. काहीसा नावाजलेला असा गोलंदाज संतोष. बघूया पहिल्या षटकानंतर RCB संघ कमबॅक करतोय की बॅकफुटला जातोय. सुंदर असा टोलेला चेंडू आणि चेंडू जाणार सीमारेषे पार. षटकार 6 धावांसाठी. मुन्नाफच्या बॅटमधून आलेल्या 6 धावा. 6 धावांच्या भरात धावसंख्या आली ती 28 धावा. 1 चेंडू 28. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. सुंदर असा चेंडू. त्यावर कोणती धाव नाही. निर्धाव चेंडू. कमबॅक करतोय तो संतोष. बघूया षटकातील पुढील चेंडू.
सुंदर असा चेंडू, त्यावर कोणती धाव नाही. लगातार 2 चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय तो संतोष. काहीसा उंचावर मारण्यात चेंडू, बॅटची एज लागून घोषित क्षेत्रात 2 धावांसाठी. धन्यवाद पंच. नावाजलेले असं पंच मंगेशजी उभाळे. षटकातील पुढील चेंडू, सुंदर असा चेंडू, त्यावर कोणतीही धाव नाही. निर्धाव चेंडू. पहिल्याच चेंडूवर षटकार खाल्ला असताना कमबॅक करतो तो संतोष. पंच बॉल घ्या. षटकातील शेवटचा चेंडू, दुसऱ्या ओव्हरमधील शेवटचा चेंडू संतोषाचा मुन्नाफसाठी. कैसा उंचावून टोलेला चेंडू, चेंडू जाणार सीमारेषे पार. षटकार 6 धावांसाठी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 36 धावा. 18.00च्या सरासरीने ठोकून काढल्यात त्या 36 धावा. बघूया कर्णधार शुभम कोणावर गोलंदाजीचा भार सोपवत आहेत. आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय तो RCB संघाकडून भास्कर, रबर बॉल स्पेशलिस्ट भास्कर. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. षटकातील पहिला चेंडू, तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू योगेशसाठी भास्कर याचा. बघूया कशा प्रकारे समाचार घेतोय तो योगेश. उत्कृष्ट असा टोला चेंडू आणि चेंडू सीमारेषे पार. चौकार 4 धावांसाठी. धावसंख्या 40 धावा. धन्यवाद सुरेश भाऊ बाळे, आपल्या मंडळाला मोलाचं असं सहकार्य आहे. खूप खूप मनपूर्वक धन्यवाद आपले. दरम्यान षटकातील पुढील चेंडू, दिशाहीन गोलंदाजी, वाईड चेंडू. दरम्यान पुढील चेंडू, सुंदर चेंडू होता मात्र त्यावर सुंदर असं क्षेत्ररक्षण मदन याचा. तितका सुंदर असा थ्रो, मात्र धावून पळून 2 धावा पूर्ण. धावसंख्या आली ती 43 धावा. 2 चेंडू 43. काहीशी दिशाहीन गोलंदाजी, अवंत स्वरूपात 1 धाव. धावसंख्येत 1 ची वर. धावसंख्या आली ती 44. अजूनही षटकातील 4 चेंडू शिल्लक. सुंदर असा कट केलेला चेंडू, त्यावर मात्र 1 धाव. तीन चेंडू आणि 45 धावा.
दरम्यान पुढील चेंडू भास्कर याचा मुन्नाफसाठी. सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळाला मुन्नाफ्याच्या बॅट मधून 4 धावांसाठी. जेलची काहीशी संधी होती भास्कर याला, पण जेल कठीण होता, कलेक्ट झाला नाही. दरम्यान या 4 धावा, धावसंख्या 4 ची भर, धावसंख्या आली ती 49. उंचावर मारायच्या नादात बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षक प्रशांत पवार यांच्या हातात जेल देऊन बाद होतो तो मुन्नाफ. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन भास्कर मार्फत एक मोठा मासा गळायला लागलाय. आता मात्र मुन्नाफ याची जागा सांभाळण्यासाठी चालला तो रवी. दरम्यान षटकातील पुढील चेंडू रवीसाठी भास्कर याचा. भेदक गोलंदाजीचा मारा आणि त्यावर निर्धाव चेंडू. पहिल्या 3रं षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या आली ती 49 धावा. वैयक्तिक 2रं आणि सांघिक 4थं षटक घेऊन येतो तो संतोष. पहिल्या षटकात 14 धावा दिल्या होत्या. बघूया या षटकात किती धावांपर्यंत रोखण्यात यशस्वी होतो तो संतोष. दरम्यान षटकातील पहिला चेंडू काहीसा उंचावर मारण्याच्या नादात यष्टीरक्षक प्रशांतचा अप्रतिम जेल आणि जेलबाद होतो तो योगेश. दोन्ही सलामीवीर आता तंबूत परतले आणि योगेशची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो संघमालक मतीन. पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवली ती संतोषाने. काहीसं क्षेत्ररक्षण सजवताना महेश भाऊ म्हणजे पप्पू दादा. मिडॉन क्षेत्रात उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक बापू. मिड ऑफला सुशांत. सुंदर असा चेंडू आणि त्यावर कोणती धाव नाही. गोलंदाजीचं प्रदर्शन काहीसं कमबॅक करून देताना आपल्या संघाला संतोष. बघूया षटकातील पुढील चेंडू संतोषाचा. काहीसं खेळता ठेवलंय डिक्लेअर स्वरूपात 1 धाव.
सांघिक 50 झालेली आहे शिरोळ संघाची. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. पंचांच्या भूमिकेत श्री मंगेश भाऊ उबाळे तसेच निलेश भाऊ गवळी. षटकातील पुढील चेंडू. 3 चेंडूचा खेळ पूर्ण. बघूया पुढील चेंडू कशा प्रकारे समाचार घेतो रवी. बॅकफुटला ढकलून दिला चेंडू आणि डिक्लेअर स्वरूपात किती धावा पंच. किती? एकच धाव. आधी चेंडू एक धाव आहे तिथे लागला आणि नंतर झेंड्याच्या पलीकडे गेल्यामुळे एकच धाव मिळेल. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या आली ती 51 धावा. आतापर्यंत 4 चेंडू आणि 2च धावा दिल्या आहेत ते संतोष याने. सुंदर असा चेंडू. कोणती धाव नाही. निर्धाव चेंडू. 5 चेंडू आणि 2च धावा. काहीसं जकडून ठेवले मतीन आणि रवी याला संतोषने. बघूया षटकातील शेवटचा चेंडू. वाईड चेंडू. दिशाहीन गोलंदाजी. फर्स्ट बाउन्स. गोलंदाजाला वॉर्निंग देण्यात आले आहे. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू. बघूया षटकातील शेवटचा चेंडू. बघूया कशा प्रकारे समाचार घेतोय तो मतीन. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण सुंदर करतोय तो संतोष. अवघ्या 3 धावा खर्च केल्यात 6 चेंडू मध्ये आणि 2 गडी बाद करण्यात 1 गडी बाद करण्यात यश आलंय ते संतोष याला. सांघिक 5वं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय तो भास्कर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 52. 52 धावा. पाचव्या षटकातील पहिला चेंडू रवीसाठी असेल भास्कर याचा. सुंदर असा चेंडू. चेंडू जातोय घोषित क्षेत्रात 2 धावेंसाठी. पुढील चेंडू काहीसा मिस होतोय. भेदक अशी गोलंदाजी भास्कर मार्फत. संघाला कमबॅक मिळवून देण्यात यश आले ते भास्कर आणि संतोष याला. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. काहीसा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न मात्र चुकी करतोय यष्टीरक्षक प्रशांत. 1 धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या आहे ती 55. 3 चेंडू आणि 55 धावा.
आता मात्र ऑनस्ट्राईक फलंदाज मतीन. बघूया कशा प्रकारे समाचार घेतोय, हवेचा फायदा घेतोय की नाही. काहीसा मिस हो रहा है. बाहेरून आवाज येतोय मतीन बॉल मारना, पण मतीनच्या बॅटला काय बॉल लागत नाहीये. दरम्यान षटकातील पुढील चेंडू भास्कराचा मतीनसाठी. आता मात्र सुंदर असा फटका आहे, त्यावर सुंदर असं क्षेत्ररक्षण लखन मार्फत. मात्र थोडं फंबल झाल्यामुळे दुसरी धाव कंप्लीट. षटकातील एक चेंडू शिल्लक. धावसंख्या आली ती 57. 57 धावा. पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 58. 58 धावा. आता मात्र सामन्या पहिल्या इनिंग मधील शेवटचं षटक घेऊन येतो तो लखन सावळे, नावाजलेला आणि गावाजलेला गोलंदाज लखन. शेवटचं षटक म्हणजेच हाणामारीचं षटक. षटकातील पहिला चेंडू लखन याचा मतींसाठी. काहीसा उंचावर मारण्याच्या एसटी चुकी करतो आणि 22 स्वरूपात डिक्लेअर मध्ये एक धाव. दरम्यान षटकातील पुढील चेंडू काहीसा खोलवर टप्प्यात चेंडू आणि क्लीन बॉल केला तो मतीन्याला. लखनने भेदक अशी गोलंदाजी, कोणती धाव नाही, बांधून ठेवले फलंदाजांना. धावसंख्या जागीच 59 रन्स, 59 धावा. दरम्यान षटकातील पुढील चेंडू लखन याचा. स्वप्नीलसाठी लेफ्ट हँड बॅट्समन. काहीचा उंचावर मारण्याच्या नादात बॉल मिस केला, मात्र यष्टीरक्षक प्रशांत करताय चुकी आणि मिळते डिक्लेअर स्वरूपात एक धाव. धावसंख्या आली 60. अजूनही षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक. उंचावून टोलला चेंडू जाईल सीमारेषे पार. षटकार 6 धावांसाठी. धावसंख्या आली 66. 6 वर 6. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक रवीसाठी. बघूया या दोन्ही चेंडूवर कशा प्रकारे समाचार घेतोय तो रवी लखनचा. उंचावर मारलेला चेंडू फील्ड करताय अतुल. तितका सुंदर फेकी, त्यावर धावून पळून 2 धावा पूर्ण.
आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू. पहिल्या इनिंगमध्ये शेवटचा चेंडू. रवी टू लखन, लखन टू रवी. बघूया कशा प्रकारे समाचार घेतोय रवी. उंचावून मारायच्या नादात चेंडू फील्ड करताय सरडी या सर्कलमध्ये भास्कर. कोणतीही चुकी करणार नाही लखन. एक धाव आणि एक गडी बाद. लेग बाय स्वरूपात आलेली ही धाव. धावसंख्या आली ती 69. 6 ओव्हरी आणि 70 धावांचा टार्गेट ठेवलंय ते RCB या संघासमोर. चला RCB संघ आपले दोन्ही धडाचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहे. तर RCB संघ कर्णधार शुभम दोन्ही फलंदाज मैदानात पाठवा. ढलालीचे फलंदाज मैदानात. सुशांत आणि संतोष नावाजलेले असे दोन्ही फलंदाज. यापुढील होणारा सामना आजच्या दिवसातील शेवटचा आणि फायनलचा सामना साई स्पोर्ट्स शहापूर NP स्पोर्ट्स शहापूर दोन्ही संघाचे कर्णधार समालोचन कक्षासमोर यायचंय. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी साई स्पोर्ट्स आणि NP स्पोर्ट्स. एक मिनिट पंच, तुमचं काम आहे आधीच बॉल मागून घ्यायचं. ओके जातील जातील. रुपेश 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 बोल ना भाऊ. हा नाही ना फायनल ना भाऊ.
पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिला चेंडू काहीसा कळला नाही सुशांत याला आणि निर्धाव चेंडू. साई स्पोर्ट्स संघ NP स्पोर्ट्स शहापूर कृपया साई स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आलेला आहे. आपला कर्णधार लवकरात लवकर पाठवून द्या. दरम्यान षटकातील पुढील चेंडू रुपेश याचा सुशांतसाठी आणि सुंदर असा जेल पकडलाय तो. RCB संघाला झटका सुशांतच्या रूपात रुपेशाला पहिलंच यश मिळतंय. NP स्पोर्ट्स आपला कर्णधार कुठे असेल तरी कॉमेंट्री बॉक्सचे संपर्क साधायचा आहे. आता मात्र मैदानात सुशांत याची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो लखन. सुंदर डोला चेंडू जातो सीमारेषे पार. षटकार 6 धावांसाठी संघाचं खातं खोलतोय 6 धावांनी. धावसंख्या झालेली 6. 3 चेंडू आणि 6 धावा. सुंदर गटोला चेंडू गेला सीमारेषे पार. षटकार 6 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 षटकार. 4 चेंडू आणि 12 धावा. दरम्यान षटकातील पुढील चेंडू लखनसाठी रुपेश याचा. बघूया षटकारांची हॅट्रिक होते की नाही. दिशाहीन गोलंदाजी अवांतर स्वरूपात 1 धाव. साई स्पोर्ट्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. कृपया त्यांनी आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. दरम्यान षटकातील पुढील चेंडू रुपेश याचा लखनसाठी. कैसा ब्लॉक होल मारलेला चेंडू आणि धावचित होतोय तो बाबू उर्फ संतोष राऊत. गडीबाद झालाय तो संतोष. आता बघूया संतोषची जागा भरून सांगण्यासाठी कर्णधार कोणावर विश्वास ठेवतायत. आता मात्र संतोषाची जागा भरून काढण्यासाठी चाललाय तो. रिव्ह्यू ओके बॅट्समन रिव्ह्यू ओके. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत सागर.
साई स्पोर्ट संघ आपला निर्णय. ओके ओके. गडी बाद आहे. आता RCB संघाला कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू मिळणार नाही याची नोंद घ्यायची आहे. पंच शेवटचा चेंडू असेल. आता मात्र संतोषाची जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो फलंदाज मयूर जाधव नावाजलेला असा फलंदाज. अगदी कमी वर्षात चांगली प्रगती करणारा फलंदाज म्हणून ओळखला जाणारा मयूर. पहिला चेंडू उंचावून टोलवला. चेंडू जातो सीमारेषेकडे. सीमारेषे पार. षटकार 6 धावांसाठी. सॉरी 4 धावांसाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 17 धावा. पंच स्प्रे आणायचा आहे का? जा घेऊन. दरम्यान पहिला चेंडू मुन्नाफाचा. सुंदर टोळला चेंडू. चेंडू जातो सीमारेषे पार. षटकार 6 धावांसाठी. धावसंख्या 6 ने भर. धावसंख्या आली ती 23 धावा. दरम्यान षटकातील पुढील चेंडू लखनसाठी मुन्नाफाचा. पहिला चेंडू चांगलासा समाचार. दरम्यान पुढील चेंडू. दुसराही चेंडू. सुंदर असा टोलला चेंडू. चेंडू गेला सीमारेषे पार. चौकार 4 धावांसाठी. दरम्यान षटकातील पुढील चेंडू बघूया. पहिल्या चेंडूवर षटकार. दुसऱ्या चेंडूवर चौकार. आता काय करतोय? सन्मान देतोय फलंदाज लखन. दरम्यान षटकातील पुढील चेंडू.
उंचावून काढलेला चेंडू, चेंडू जातोय सीमारेषे पार, षटकार. बॉल गेला धोबीपाड्यामध्ये डायरेक्ट. कृपया व्हॉलेंटियर्स तो बॉल आणायचा आहे. दरम्यान पुढील चेंडू, नो चेंडू आणि त्यावर डिक्लेअर स्वरूपात एक धाव, एकूण 2 धावा. नो बॉल साठी रिव्ह्यू घेण्यात आला आहे. पंच सागर कोरडे आपण बघायचं आहे. दोन्ही संघाचे खेळाडू कृपया इथं कोणी येणार नाही याची काळजी घ्या. रिव्ह्यू घेतलेला आहे पंच. पंच नो चेंडू आहे, एकूण 2 धावा. धन्यवाद. पुढील चेंडू फ्री हिट असेल. दोन्ही बाजूचा रिव्ह्यू गेलेला आहे. आता कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू मिळणार नाही याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. धावसंख्या झाली आहे ती 35 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. वीस चेंडू आणि 35 धावांचं आव्हान. चेंडू फ्री हिट असेल. बघूया मयूर कशा प्रकारे समाचार घेतोय. सुंदर असा टोलला चेंडू, चेंडू सर्कलमध्ये फील्ड होतोय. तितकी सुंदर फेकी, त्यावर एक धाव पळून, एक धावेच्या मदतीने धावसंख्या आली ती 36. सांगितलं मला मागून. पुन्हा एकदा नो चेंडू. गोलंदाज दुसरा बिमल टाकला ना. गोलंदाज बॅन. रिव्ह्यू नाही आता, याची नोंद घ्यायची. नो चेंडू. पंच एक्स्ट्रा रन आहे की नाही, फक्त नो. गोलंदाज आता या सामन्यामध्ये गोलंदाजी करू शकत नाही हा गोलंदाज, याची नोंद घ्यायची आहे संघाने. षटकातील शेवटचा चेंडू फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. किती बॉल बाकी आहेत? एकच बॉल बाकी आहे. फ्री हिटचा बॉल होता तो. दिशाहीन गोलंदाजी, वाईड चेंडू. धावसंख्या 1 ने वर धावसंख्या झाली ती 38 धावा. फ्री हिट कंटिन्यू असेल लखनसाठी. सुवर्ण अशी संधी. बघूया कशा प्रकारे समाचार घेतोय फ्री हिट चेंडूवर. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी आणि वाईड चेंडू. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या आली 39 धावा. दरम्यान पुढील चेंडू, उंचवलेला चेंडू, चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार 6 धावांसाठी. लखन लखन 45 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 45. 45 रन्स. चोवीस चेंडू आणि 25 धावांचं आव्हान. काहीसं सोपं असं आव्हान RCB संघासमोर. बघूया यावर्षी कप मारतोय की नाही RCB संघ. निर्धाव चेंडू. ओके फेकी.
ओके, आपल्याकडे थ्रो गोलंदाज बाद केला जाईल याची दक्षता घ्यायची आहे. पंच 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 ओ पंच, ऑब्जेक्शन आहे का? ओके ओके. पण नाव काय? रवी. उंचावर मारायचा नादात चेंडू फील्ड होतोय तो. सुंदर अशी फेकी, त्यावर एक धाव पळून. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या आली ती 46. बघूया षटकातील पुढील चेंडू लखनसाठी रवी याचा. क्रिकेटचा क्लास, सुंदर असा फटका आणि त्यावर आला 4 धावा. 4 धाव्याने धावसंख्या आली ती 50. सांघिक 50 होते RCB संघाची. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. धन्यवाद सुरेश भाऊ, आपलं वेळोवेळी मोलाचं सहकार्य होते आम्हाला. आपल्या मंडळाच्या वतीने हार्दिक आभार पुन्हा एकदा. दरम्यान पुढील चेंडू. डिक्लेअर स्वरूपात सिंगल, 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या 51. 51 धावा. दिशेन गोलंदाजी, वाईड चेंडू. अवांतर स्वरूपात 1 धाव. धावसंख्या आली ती 52 धावा. उंचावर मारण्याच्या नादात मिस होतो तो मयूर. निर्धाव चेंडू. दरम्यान पुढील चेंडू. सुंदराचा टोळला चेंडू आणि सुंदर असा फील्ड होत आहे योगेश मार्फत. षटक. दरम्यान षटकातील पुढील चेंडू मयूरसाठी. काहीचा फसवा चेंडू होता, निर्धाव चेंडू. योगेश वैयक्तिक पहिला आणि सांघिक 14 षटक घेऊन येतो योगेश. पहिला चेंडू निर्धाव. बघूया पुढील चेंडूवर कशा प्रकारे समाचार घेतोय मयूर. ओके, एक चोरटी धाव म्हणता येईल या धावेला आणि धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या आली ती 54. 16 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. अंतिम असेल. नॉट आउट दिलेला आहे पंचांनी. 15 चेंडू मध्ये अजूनही 16 धाव्यांची गरज. दरम्यान पुढील चेंडू योगेशाचा. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि 3ही चेंडू सुंदररित्या टाकलेत. आणि आत टोलेला चेंडू आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. एकच धाव घेण्यात यश. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या 55 धावा. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 2च धावा दिल्या तर योगेशाने. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. बघूया कशा प्रकारे समाचार घेतो तो मयूर.
दिशाहीन गोलंदाजी अवंत स्वरूपात एक धाव. धावसंख्येत एक ने भर. धावसंख्या आली ती 56 धावा. अब तक 56 56. अवंत विकेट गेलाय. क्लीन बोल्ड झालाय तो मयूर. 13 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. कृपया पंचांनी मैदानातच थांबायचं आहे. मैदान सोडायचं नाही. आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं छत्री किंवा रेनकोट उपलब्ध नाही. नाही छत्री नाही घेऊ शकत. नाही छत्री नाही घेऊ. घे छत्री घे. त्याला दे. निलेश भाऊला दे. त्याला दे. पंचायत सामन्याला सुरुवात करायची आहे. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे योगेशाच्या. बघूया कशा प्रकारे समाचार घेतोय प्रशांत. फुलटॉस चेंडू स्टेजच्या दिशेने. चेंडू दे सीमारेषे पार. चौकार 4 धावेसाठी. क्रिकेटचा क्लास दाखवताना प्रशांत. भाऊ बोल. काय घेतलं? आला ना भाऊ. साई स्पोर्ट संघ पाऊस आलाय. आता तर निर्णय करावा. फिल्डिंग. साई स्पोर्ट संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते बॅट. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं एमपी स्पोर्ट्स संघाला. साठ झाले ना. 70 टू 90 पाहिजे ना आता. याच्याकडे 61 झाले. तुझ्या याच्यात 60 कसे काय असं म्हणतोय मी. कोणाचे 60 रन झाले. स्कोर किती झाले? स्कोर 60च झाले ना इथं. आणि 1 रन काढले का बस. नाही विकेट गेला तेव्हा बोल्ड आउट झाला. बोल्ड आउट झाला तो. बोल्ड आउट झाला तो. काय प्रॉब्लेम नाही. प्रशांतने फोर मारला. मदन किरण आलाय. सुंदर असं क्षेत्ररक्षण. चेंडू जाईल सीमारेषे पार. चौकार. कृपया खेळाडूंनी लक्ष द्यायचंय. पाऊस खूप चालू आहे. ए वैभव इकडे रे. भाच्या इकडे.
धर रे मोबाईल घे